प्रिय रसिक हो, सप्रेम नमस्कार. खरं तर मित्रांनो, आज खूप दिवसानंतर एक सुंदर अशी कविता घेऊन मी तुमच्यासमोर आलोय. कवितेचं नाव आहे आय लव्ह यू. खरं तर मित्रांनो, ही कविता पूर्णपणे काल्पनिक आहे. लेखकाच्या वैयक्तिक आयुष्याशी, वैयक्तिक जीवनाशी कोणीही या कवितेचा संबंध जोडू नये. ही कविता फक्त आणि फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी आहे. तर पुन्हा एकदा सुरू करतोय ती कविता. कवितेचं नाव आहे आय लव्ह यू. ती मला रोज आय लव्ह यू बोलायची. ती मला रोज आय लव्ह यू बोलायची आणि मी सुद्धा तिला रोज आय लव्ह यू टू बोलायचो. ती मला रोज आय लव्ह यू बोलायची आणि मी सुद्धा तिला रोज आय लव्ह यू टू यू बोलायचो. पण ती माझी प्रेयसी नव्हती. ती माझी बायको पण नव्हती. तर ती माझी एक खास मैत्रीण होती. तिचं मन खूप स्वच्छ होतं. मित्र म्हणून तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं. तिचं मन खूप स्वच्छ होतं. मित्र म्हणून तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं. म्हणून ती मला आय लव्ह यू बोलायची. एकदा मी तिला विचारलं की तू मला रोज आय लव्ह यू बोलते. तुला काही वेगळं तर नाही वाटत ना? एकदा मी तिला विचारलं की तू मला रोज आय लव्ह यू बोलते. तुला काही वेगळं तर नाही वाटत ना? तिने उत्तर दिलं, "हे बघ मित्रा, मित्र म्हणून तू मला खूप आवडतो. हे बघ मित्रा, मित्र म्हणून तू मला खूप आवडतो. एक मित्र म्हणून माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. एक मित्र म्हणून माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि असं कुठे लिहिलं आहे की आय लव्ह यू हा शब्द फक्त आपण आपल्या प्रेयसी किंवा बायकोलाच बोलला पाहिजे? आणि असं कुठे लिहिलं आहे की आय लव्ह यू हा शब्द फक्त आपण आपल्या प्रेयसी किंवा बायकोलाच बोलला पाहिजेत? आपल्या मित्राचं, मैत्रिणीचं, बहिणीचंही आपल्यावर खूप प्रेम असतंच. त्यामुळे मी स्वच्छ मनाने, स्वच्छ विचाराने तुला बोलते, आय लव्ह यू मित्रा." तिचेही शब्द खूप काही शिकवतात व खऱ्या मैत्रीचा अर्थ सांगतात. आय लव्ह यू सो मच माय बेस्टी. लेखक, कवी अनिल भगवान चव्हाण, ABC. लिखाण दिनांक 9 मार्च 2025.